नमस्कार मित्रांनो, मी आहे तुमचा मित्र चोखंद पोटोबा. आलो आहे नवीन फूड स्पॉटच्या शोधात सातारा येथील राजवाडा परिसरातील हॉटेल संगमला आणि पाहणार आहे त्यांची स्पेशल पुरे भाजीच्या रस्स्याची सिक्रेट रेसिपी. तर चला पाहूया. आपल्या बरोबर आहेत हॉटेल संगमचे मालक. नमस्कार साहेब. नमस्कार. नाव काय म्हटलं आपलं साहेब? सुधीर ताटे मध्ये संगम मध्ये स्वागत आहे. तर साहेब, आपण आपल्या पुरी भाजीबद्दल मी खूप ऐकलं होतं. सातारा भागामध्ये किंवा राजवाडा परिसरामध्ये आपली पुरी भाजी खूप फेमस आहे. तर आपल्या हॉटेलला किती वर्ष झालेत? 50 वर्ष झाली. म्हणजे ह्याची स्थापना कुणी केली नाही? च्या वडिलांनी. ठीक आहे. तर आता आपण पुरी भाजीची रेसिपी कव्हर करण्यासाठी आलोय. तर किती प्लेटची आपण पुरी भाजी करणार आहे? 300 350 आपल्या हॉटेलच्या किचन मध्ये जाऊया. आता आपण आहे हॉटेल संगमच्या किचन मध्ये आणि आपल्या बरोबर आहेत तिथले आचारी. साहेब, आपलं नाव काय म्हटले? रघुनाथ कदम. तर आपल्या संगमच्या पुरी भाजीविषयी मी खूप ऐकलं होतं. तर नेमकी कशी बनते ते बघण्यासाठी आज आम्ही आलेलो आहे. पुरी भाजी कशी बनवणार आहेत ते आपण बघणार आहे. तर आता सुरुवात कशी करायची आपल्याला? सुरुवातीला आपण सध्याला आता तेल घेतलेलं आहे. तर आपण हे 300 प्लेटचे बनवतोय. तर हे किती तेल आहे साधारण? एक 2 पिशव्या. म्हणजे 2 लिटर आहे. 2 लिटर. ठीक आहे. तर आता तेल छान तापलेलं आहे. तर आता कांदा टाकायचा. तर कांदा किती आहे म्हटले? 4 किलो. 4 किलो का? ठीक आहे. हा कांदा तर तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा आहे का? हा. आणि असा लाल होसतर भाजा कसं करायचं? लाल होसपर्यंत भाजायचं. हा कांदा लालसर असं झालेला आहे. हा. आता आपण पुढचे घटक वापर. का? टोमॅटो. हा किती टोमॅटो आहेत? 4 टोमॅटो. 4 टोमॅटो. आता हा टोमॅटो टाकला. एक 5 मिनिट आपण त्याला म्हणजे चांगला भाजून घेऊया. साहेब, आता तुम्ही आचारी काम करताय, किती वर्ष झालं करताय? 5-6 वर्ष झाले आचार्य काम करतोय त्याला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कुठून शिकला हे सगळं बनवायला वगैरे काय? असं बघून जरा. हा हा. हा. म्हणजे दुसऱ्या आचार्यांच्या हाताखाली थोडं काम केलं का? काम केल्यानंतर मग शिकलो. आपला टोमॅटो चांगल्या पद्धतीने भाजलेला गेलेला हा. आहे. आता आपण आलं लसूण पेस्ट टाकू. हे पावशर आहे. हा. हे पावशर मध्ये आलं आणि लसूणचं कसं प्रमाण आहे? का समसमान आहे का? समसमान आहे. हा हा. म्हणजे अर्धा पावशर लसूण आणि अर्धा आलं. पावशर आलं. ठीक आहे. आता हे पण छान तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचंय का? हा, चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं जरा. हा हा. म्हणजे कच्चेपणा पूर्ण निघून गेला पूर्ण पाहिजे. निघून गेला पाहिजे. आलं लसूण पेस्ट चांगल्या पद्धतीने भाजलेली आहे. हा. आता आपण गरम मसाला 100 ग्रॅम टाकू हा हा आणि हळद आपण 100 ग्रॅम टाकू. हा हा. ते पण तेलामध्ये आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय. चांगलं मिक्स करून घेऊ. आपण भाजून घेऊया. आपल्याला हे आता टाकलेले मसाले किती वेळ भाजायचे? एक 5 मिनिटं. हा हा. आता आपले हे मसाले चांगले भाजले कसं ओळखायचं आपण? पूर्णपणे कांदा बघा ना. आता पूर्णपणे शिजला गेलेला आहे. आता सध्याला गरम मसाला वगैरे सगळं चांगल्या पद्धतीने भाजलं गेलेलं आहे. आता आपण हॉटेल संगमचा स्पेशल आपला लाल तिखट मसाला टाकू. हा हा. हा किती ग्रॅम आहे हा? हा 200 ग्रॅम. हा. म्हणजे 300 प्लेट साठी हा पुरेसा आहे. हा पुरेसा आहे. आपण आता चांगल्या प्रकारे तेलात भाजून घ्यायचं आहे. चांगल्या प्रकारे. आता हे लाल तिखट टाकल्यानंतर चांगला कलर आलेला आहे, पाहू शकतो मित्रांनो. लाल तिखट टाकलेलं आहे, चांगल्या पद्धतीने भाजलं गेलेलं आहे. हा. आता आपण रवा आणि वाटाणा टाकू. म्हणजे याच्यामध्ये रवा टाकलेला आहे का आपण? हा, रवा टाकलेला आहे. आता रवा टाकण्याचं काय कारण नेमकं? रव्यामुळे थोडा घट्टपणा येतो. हा हा. आणि ते आता वाटाणा टाकलाय तो किती टाकलाय आपण? वाटाणा अर्धा किलो. अर्धा किलो आहे का? आणि रवा किती टाकला होता आपण? रवा पावशेर. तर मित्रांनो, रवा टाकल्यामुळं काय होतं नेमकं की साहेबांचं म्हणणं असं की थोडं थिकनेस चांगले मेंटेन होते. तर मी आतापर्यंत बरेच व्हिडिओ कव्हर केले. तर पन्नास रवा टाकलेलं मी बघितलेलं आहे मित्रांनो. काहीतरी नाविन्यपूर्ण बघायला भेटतं कधी कधी. तर पाहू शकता तुम्ही मसाल्याचं टेक्स्चर किती भारी आलेलं आहे. चांगले मसाले पूर्णपणे चांगल्या पद्धतीने भाजले गेलेले आहेत. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकू. गरम पाणी टाकल्यामुळे काय होतं की चांगला असा चविष्ट पदार्थ चविष्ट चव येते. हा. म्हणजे आता चांगलं तेल सुटलं होतं. तर आता आपण हे गरम पाणी टाकतोय. आता किती पाणी टाकणार आपण याच्यामध्ये? फुल पातेलं बरोबर. हा हा. म्हणजे साधारण 300 प्लेटचं आपल्याला बनणार आहे. तर याच्यामध्ये अजून काही घटक टाकायचे बाकी आहेत का आपले अजून? पण याच्यामध्ये सगळे घटक टाकलेले आहेत. आता आपला एकच आयटम राहिलेला आहे. तो आहे हा नारळ मसाला. नारळाची पेस्ट आहे का? हा, किती नारळ आहे ते? एक नारळ हा 200 ग्रॅम मसाला. हा हा हा. तर मग जवळपास सगळे आपले घटक टाकून झालेत का? सगळे टाकून झाले. हा हा. तर म्हणजे आता हे चांगलं उकळलं की आपलं रेडी का? हा, रेडी. आणि आपला वाटाणा शिजवलेला आहे का आधी आपण? वाटाणा आपण पाण्यामध्ये भिजवून घेतो. हा हा. म्हणजे आता ह्याच पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे शिजणार आहे का शिजणार. वाटाणा? ठीक आहे. मग साधारण किती वेळ लागणार वाटाणा शिजायला? वाटाणा शिजायला एक अर्धा तास. हा हा. आपले चांगल्या पद्धतीने असे उकळे आलेले आहे. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया आणि आपला वाटाणा शिजेपर्यंत वाट पाहूया.
मग आपला पुरी भाजीचा रस्सा तयार आहे. आपला पुरी भाजीचा रस्सा तर रेडी झालेला आहे. आता पुरी कशी बनते ती बघू. तर हे आपण गोळे बनवून ठेवलेत का पुरी बनवण्यासाठी? हो, मैद्याच्या गोळ्या आहेत ह्या. हा, त्याच्यामध्ये काय काय पडले? मैदा, मीठ एवढं, आणि आता ते लाटणार आहे. ठीक आहे. लाटून ठेवतो, मग 10-12च्या लॉटने असे तळून देतो. हा. ऑर्डर जशी असेल तसे गरम गरम पुऱ्या आम्ही देतो. हा हा, म्हणजे गरम गरम दिल्यानंतर खाताना पण ती मजा येणार. मजा येते. ठीक आहे. तर घरगुती पुरे तळताना ना बरेचदा तेलकट वगैरे होतात, तर कमी तेलकट होण्यासाठी काय करावं लागतं? कमी तेलाला आपण व्यवस्थित ताव ठेवला की नाही, हा की आपल्या तेलात तळ्या फुगतात, त्यामुळे तेल धरत नाही. हा हा, आता तेल आपलं चापलेलं आहे, रिफाइंड आपण तेल वापरतो. आता पुऱ्या तळायला चालू करतात. ठीक. अशा प्रकारे आपल्या पुऱ्या झालेल्या आहेत तयार. बघा, अजिबात तेलकट नाहीत बघा. हा हा आता आम्ही प्लेटिंग लावायला सुरुवात करत आहे. हा हा. आपण बटाट्याची सुकी भाजी घेतली आहे. आता त्यामध्ये आता रस्सा टाकतो, वाटाणा रस्सा, पातळ भाजी. आणि अशी प्रकारे पुरी भाजी तयार होते आपली. तर आता ह्या प्लेट रस्सा आपण घेतलेला आहे, याच्यावर अजून काय राहतं? पुरी. कांदा, लिंबू आणि कांदा लिंबू आणि पुरी. हे पुरे किती राहते एका प्लेटला? 4. 4 का? आपले काय प्राइसिंग आहे पुरी भाजीची? 60 रुपये. अशा प्रकारे संगमची स्पेशल पुरी भाजीची प्लेट रेडी आहे. कशी वाटली टेस्ट? पुरी भाजी एक नंबर आहे, भजी पण एक नंबर आहे. आणि सर्व्हिस आणि क्वालिटी कशी वाटली? सर्व्हिस चांगली आहे, हा हा. क्वालिटी तर एक नंबरच आहे. किती वर्ष आले इकडे येते? आम्ही जवळजवळ 10-1 वर्ष झाली. तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर 10 पैकी किती रेटिंग देतात? 10 पैकी 10. ठीक आहे, थँक्यू. केलं तुम्ही पुरी भाजी. तुम्ही पार्सल घ्यायला आलाय का? हो, पार्सल घ्यायला. तर नेहमी येते का? हो, नेहमी येतो इकडे पार्सल घ्यायला. अतिशय उत्कृष्ट चव असते आणि मुळात कालांतराने बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टींची चव बदलते, पण संगमच्या पुरी भाजीची चव गेल्या 10 वर्षात जी पहिल्यापासून आहे तीच आहे. शिवाय सर्व्हिस, लोकांशी प्रेमाने बोलणं, हक्काने ते पण सगळ्यांना बोलवणं आणि लोक पण हक्काने आपलं समजून इथं नाश्त्याला येणं, हे फार महत्वाची गोष्ट आहे आणि तीच त्यांच्या कामाची पोच पावते. ठीक आहे, धन्यवाद साहेब. पुरी भाजी कशी वाटली टेस्ट वगैरे? टेस्ट एक नंबरच असतो पहिल्यापासून. हा हा. तर आठवड्यात एकदा दोनदा तरी येतच असतो. हा हा. पुरी भाजीचा विषय नाही. किती वर्ष आले येते इकडे? आणि कमीत कमी 3-4 वर्ष झाले असतील. हप्त्यातून 2-3 वेळा तर असतो. हा हा. तर आपण रेटिंग द्यायचं म्हटलं 10 पैकी तर किती रेटिंग देताल? 10/10. ठीक आहे, थँक्यू. पुरी भाजी कशी वाटली टेस्ट? एक नंबर. सर्व्हिस वगैरे कशी वाटली? सर्व्हिस चांगली आहे. आणि स्वच्छता वगैरे? काय म्हणले? स्वच्छता, क्लीननेस? एक नंबर. ठीक आहे. तर रेटिंग द्यायचं म्हटलं तर किती रेटिंग देताल 10 पैकी? 10 पैकी 9 देतो. ठीक आहे.